आमिर खानचा एक डायलॉग आहे, मारी छोरिया लडकियों से कम है क्या. कारण चित्रपट असा होता की आमिर खान आपल्याला मुलगा पाहिजे म्हणून त्याला 4ही मुली होतात आणि एकदा असं काही होतं की त्याच्यामध्ये त्या मुलाला एवढ्या खोपटतात, त्याला असं वाटतं की कोणीतरी मारलाय. त्याची आई सांगते की यांनी केलं, पण तो म्हणतो की मारे छोरिया लडको से कम है क्या. तसंच सेरेना मस्करची आई ही सुद्धा कबड्डीपटू आहे, वडील सुद्धा कबड्डीपटू आहे. मग मुलगा आणि मुलगी याच्यात फरक न करता आपल्याला जे प्राप्त झालेलं नैसर्गिक फळ आहे त्याला एक आकार द्यायचा आणि त्या आकाराचं वृक्ष करायचं, तसा प्रयत्न त्याच्या आईवडिलांनी केला. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कांजूरचे, ज्यांना मी प्रेमाने म्हणतो वो 70 मिनिट, म्हणजे शाहरुख खान म्हणजे आमचे अमित सर यांचं जे काही लक्ष असतं, त्यांचं काही ट्रेनिंग असतं, त्या ट्रेनिंगचं एक फळ म्हणजे आज सेरेनाने बहरीन येथे जे 3rd यूथ एशियन गेम झाला त्याच्यामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये जी भरपूर आणि मौल्यवान कामगिरी केली आहे त्याबद्दल जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण पुन्हा एकदा त्या चित्रपटामध्ये काय की सिल्वर मेडल कोण मिळवतं हे लक्षात राहत नाही, पण गोल्ड मेडल मिळवलं ते कायम लक्षात राहतं. कारण आपल्याला माहिती आहे की अभिनव बिंद्राने जेव्हा पहिल्यांदा गोल्ड मिळवलं तो अजूनही आपल्याला हे करतं, तसं नीरज चोप्रा आहे. तसंच मला वाटतं की त्या श्रेणीमध्ये आमची सेरेना आता गेलेली आहे. आणि आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे की मी नुकताच गावावरून आलो आणि मला दादानी सांगितलं की सेरेना मस्करचा आपल्याला सत्कार करायचा आहे. तेवढा आनंद आहे. म्हणजे दादासुद्धा लक्षवेधी म्हणजे सुवर्ण मिळवण्यासाठी ते पात्र आहेत. त्यांना लोकांनी सुवर्ण म्हणून मुकुटामध्ये बसवलं असे दादासुद्धा आहेत. म्हणजे हे 2 असे सुवर्ण आपल्या कांजूरला इथे केलेले आहेत. मी सेरेनाबद्दल आणि सगळ्या खेळाडूंबद्दल खरं करून कौतुक करेल की ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत करता, ह्या मातीला जेवढं तुम्ही पवित्र मांडता, एक ना एक दिवस तरी तुम्हाला फळ मिळणार आहे, जसं सेरेनाला मिळालेलं आहे. म्हणून मेहनत करा, प्रामाणिक मेहनत करा, शॉर्टकट घेऊ नका. आणि दादांसारख्यांना मी विनंती करणार आहे की आपल्याला लोकांकडून अपेक्षा एवढी असते की जे काही आपल्याला करता येईल ते करावं, असं या ठिकाणी घेऊया. आणि सेरेना नुकती नाही, आपल्या सगळ्या मुलींनी सुवर्ण मिळावं एवढंच सांगतो. पुन्हा एकदा दादांच्या वतीने आजी जीवन जे आहेत आमचे ज्येष्ठ नागरिकांचे वाटतं का पुढे या पवारताई या सगळ्यांच्या वतीने तुला मनापासून शुभेच्छा देतो. आता एकाने सुरुवात केली, पुन्हा असे भरपूर होऊन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल तू भारताला नक्कीच मिळवून द्यावं आणि तेव्हा ते चावताना फोटो मला बघायचा आहे. पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा आणि अमित सरांना आणि त्यांच्या मिसेसला पण शुभेच्छा.